नमस्कार. बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग अंतर्गत व्हर्च्युअल क्लासमध्ये तुम्हा विद्यार्थ्यांचे हार्दिक स्वागत. मी प्राची लुडवे आज तुम्हाला इयत्ता 7वी गणितमधील एक महत्त्वाचा पाठ शिकवणार आहे. चला तर पाठाला सुरुवात करूया. नमस्कार, मी प्राची लुडवे, तुमची व्हर्च्युअल टीचर. आज तुम्हाला शिकवणार आहे इयत्ता 7वी गणितमधील एक महत्त्वाचा पाठ, तो म्हणजे पायथागोरसचा सिद्धांत, पायथागोरस थिअरम. या पाठाचा पुढील भाग. मागील भागात आपण पायथागोरसचं पायथागोरस थिअरम काय आहे ते शिकलो. पाहूया, उजळणी करूया. फॉर एनी राईट अँगल ट्रायंगल विथ साइड्स A and B and hypotenuse H, the square of hypotenuse म्हणजे ह्या काटकोन त्रिकोण बघा या ठिकाणी दाखवला आहे. त्यातलं हायपोटेनियस म्हणजे कर्णाचा वर्ग, स्क्वेअर ऑफ हायपोटेनियस इज इक्वल टू द सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ अदर टू साइड्स. म्हणजे काटकोन त्रिकोणामध्ये कर्णाचा वर्ग हा त्या काटकोन त्रिकोणाच्या इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे एवढा असतो. बघा या ठिकाणी सूत्र दाखवलं आहे. कर्णाचा वर्ग म्हणजे h² आणि इतर दोन बाजू म्हणजे पाया आणि उंची असंही आपण म्हणतो त्यांना त्रिकोणाच्या बाबतीत. तर b² प्लस a² किंवा a² प्लस b². आणि त्यांना आपण सिद्धही करून पाहिलं की प्रत्येकावर आपण चौरस काढला आणि त्या चौरसाचं क्षेत्रफळ काढलं, तेव्हा कर्णावर काढलेला चौरस आहे त्याचं क्षेत्रफळ इतर दोन चौरसांच्या क्षेत्रफळांच्या बेरजे एवढं आलेलं आहे. अँड दिस इज नथिंग बट द पायथागोरस थिअरम. आज आपण काय शिकणार आहोत? पायथागोरस ट्रिपलेट, पायथागोरसचं त्रिकूट. त्रिकूट म्हणजे काय? तर बघा आता आपण शिकलो की पायथागोरसच्या सिद्धांतानुसार काटकोन त्रिकोण जर असेल तर कर्णाचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे एवढा असतो, नाही का? इथे दाखवलं पहा. C इज हायपोटेनियस, A and B आर द अदर साइड्स अँड C² इज इक्वल टू A² प्लस B². हे आपण शिकलो आहोत. मग आता आपण उलट बोलूया की काटकोन त्रिकोणामध्ये असं होतं. मग जर तुम्हाला अशा 3 बाजू दिल्या असतील, नैसर्गिक संख्याच्या रूपात 3 बाजू तुम्हाला मी दिल्या असतील, तर त्या 3 बाजूंमध्ये एक बाजू मोठी बाजू. आता नेहमी काटकोन त्रिकोणाच्या बाबतीमध्ये एक वैशिष्ट्य असं आहे, कुठल्याही काटकोन त्रिकोणच नाही, कुठल्याही त्रिकोणाचं वैशिष्ट्य असं आहे की जो मोठा कोण असतो, कोणाच्या संदर्भात कोणाप्रमाणे त्याच्या बाजू असतात. जो कोण सर्वात मोठा असेल त्यासमोरची बाजू मोठी, जो कोण सर्वात लहान असेल त्यासमोरची बाजू सर्वात लहान. मग त्यापेक्षा जर मोठा, समजा ए ह्या बाजूसमोरील कोण सर्वात लहान आहे आणि त्यापेक्षा मोठा जर दुसरा कोण असेल तर त्यासमोरील बाजू पण त्या प्रमाणात मोठी. म्हणजे कोणाच्या संगतीमध्ये बाजू असते, कोण मोठा त्यासमोरची बाजू मोठी. त्यामुळे काटकोन त्रिकोणामध्ये एक कोण, काटकोन जर 90 अंशाचा, तो सर्वात मोठा असतो, कारण इतर दोन कोण लहानच असणार आहेत, कारण 3 कोणांची बेरीज 180 असते. त्यामुळे ते इतर दोन कोण एकमेकांचे कोटिकोण असतात. मग जर ही नेहमी, त्यामुळे 90 अंशासमोरची बाजू ही नेहमी मोठी असणार आहे काटकोन त्रिकोणामध्ये. त्यामुळे जर तुम्हाला 3 बाजूंचा संच दिला असेल तर ती मोठी बाजू जी असणार आहे तिचा वर्ग करायचा आणि इतर दोन लहान बाजू आहेत त्यांच्या वर्गांची बेरीज करायची. आपलं पायथागोरस थिअरम काय आहे? मोठी बाजू म्हणजे त्या त्रिकोणाचे जर कर्ण असेल तर कर्णाचा वर्ग ना. मग आता आपण ज्या दोन लहान बाजूंची बेरीज, वर्गांची बेरीज केली आहे, ती बेरीज त्या मोठ्या बाजूबरोबर आली तर काय समजायचं आपण? समजायचं म्हणजे आहेच की त्या 3 बाजू काटकोन त्रिकोणाच्या आहेत, कारण ह्यांच्या वर्गांची बेरीज या तिसऱ्या बाजूबरोबर आली ना. म्हणजे त्या बाजू नक्कीच काटकोन त्रिकोणाच्या आहेत. आणि जी मोठी बाजू आहे ती आहे कर्ण आणि इतर 2 बाजू आहेत पाया उंची, किंवा आपण इतर बाजू 2 म्हणू. कुठली एक पाया असेल, एक उंची असेल. आणि मग ह्या अशा 3 बाजूंच्या संचाला पायथागोरसचं त्रिकूट म्हणतात, पायथागोरियन ट्रिपलेट. तर काय आहे पायथागोरस त्रिकूट म्हणजे काय पाहूया आपण. इथे नैसर्गिक संख्यांच्या त्रिकूटामध्ये, आता त्रिकूट का म्हटलं आहे? ट्रिपलेट का? 3 बाजूंचा संच, म्हणून इथे ट्रिपलेट म्हटलं आहे. तर ह्या 3 बाजूंच्या त्रिकूटामध्ये जर मोठ्या संख्येचा वर्ग
हा इतर दोन संख्यांच्या वर्गांचे बेरजे इतका असेल तर त्याला पायथागोरसचे त्रिकूट असे म्हणतात. बरोबर. आणि मग त्या पायथागोरसच्या त्रिकुटामध्ये जी मोठी बाजू आहे ती बाजू काय असणार आहे, त्या काटकोन त्रिकोणाचा. आणि तो त्रिकोण काय असणार आहे, मेन म्हणजे त्या बाजू काटकोन त्रिकोणाच्या असणार आहेत. आपल्याला माहिती आहे काटकोन त्रिकोण एक बाजूचा वर्ग इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे एवढ्या आल्या तर त्या बाजू काटकोन त्रिकोणाच्या आहेत, हे सिद्ध झालं. बरोबर. आणि ती जी मोठी बाजू आहे ती मोठी बाजू काय आहे, कर्ण आहे. बरोबर. आणि इतर दोन बाजू ह्या पाया उंची असतील. तर हे आहे पायथागोरियन ट्रिपलेट. पाहूया पुन्हा आपण एकदा. इफ इन अ ट्रिपलेट ऑफ नॅचरल नंबर्स द स्क्वेअर ऑफ बिगेस्ट नंबर if the square of biggest number is equal to the sum of squares of other two numbers then the three numbers form a Pythagorean triplet. कळलं तुम्हाला? पायथागोरियन ट्रिपलेट असणार आहे आणि त्या तीन बाजूंचा मिळून काटकोन त्रिकोण तयार होणार. इफ द लेंथ्स ऑफ साइड्स ऑफ ट्रायंगल फॉर्म ए सच ए ट्रिपलेट, म्हणजे अशा प्रकारे जे ट्रिपलेट जे आहे ते ट्रिपलेट कोणाचं असणार आहे, त्या काटकोन त्रिकोणाचं. देन सच अ ट्रायंगल इज अ राईट अँगल ट्रायंगल. म्हणजे ट्रिपलेट त्या बाजू ज्या दिलेल्या आहेत त्या कोणाच्या बाजू आहेत, राईट अँगल ट्रायंगलच्या बाजू आहेत. बघा या ठिकाणी उदाहरण दिले आहे, तुम्हाला माहिती आहे 3 4 5 हे ट्रिपलेट आहे. आपण त्यावरच प्रयोग करूया. 5चा वर्ग बरोबर 3चा वर्ग अधिक 4चा वर्ग. बघा इथे मी वर्ग लिहिले. 5चा वर्ग 25, 3चा वर्ग 9, 4चा वर्ग 16, बेरीज बरोबर येते बघा 25 बरोबर 25. त्यामुळे 3 4 5 हे जे आहे ना ते काय आहे, पहिलं पायथागोरियन ट्रिपलेट. पहिलं का म्हटलं, कारण नंतर त्यानंतर पुढे पुढे ट्रिपलेटची संख्या जी काय आहे अंक वाढत जातात, मोठी मोठी ट्रिपलेट सुरू होतात. त्यामध्ये सहसा लिहिताना कसं लिहायचं पायथागोरियन ट्रिपलेट, मोस्टली लिहिताना लहान बाजू आधी आणि मोठी बाजू शेवटी असते. तुम्ही आधी लिहिलेत, मध्ये मोठी बाजू मध्ये कुठे आले तरी पण चालेल, पण आपण उदाहरण सोडवताना काय करायचं आहे, मोठ्या बाजूचाच वर्ग करायचा आहे आणि इतर दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज करायची आहे. तर इथे काही आपण पायथागोरियन ट्रिपलेट्स मी दाखवले आहेत बघा. आता तुम्हाला मी सांगितलं 3चा वर्ग अधिक 4चा वर्ग बरोबर 5चा वर्ग, त्यानंतर 5चा वर्ग अधिक 12चा वर्ग बरोबर 13चा वर्ग. आता थोडंसं त्यांच्यामध्ये एक सुसूत्रता असते. तर 3चा वर्ग नंतर 4चा वर्ग आणि 5चा वर्ग म्हणजे 4 आणि 5 या तिन्ही संख्या रांगेत आहेत बघा, नैसर्गिक संख्या 3 4 5. मग प्रत्येक वेळेला 3 संख्या रांगेत येणार नाहीत. तर इथे पहिली संख्या जी काय असेल त्यानंतर इतर दोन संख्या ज्या आहेत ते एका पाठोपाठ एक येतील, अशी दोन ट्रिपलेट, अशी काही ट्रिपलेट्स आहेत बघा. या ठिकाणी तुम्हाला मी गोल करून दाखवते. 3 4 5 ज्यामध्ये ज्या काटकोन करणाऱ्या बाजूमधली एक बाजू तिला लगतचीच बाजू असणार आहे कर्ण, अशी बघा मी तुम्हाला लगतची बाजू कर्ण असणार आहे अशी ट्रिपलेट बघूया आपण. हे दुसरं पण बघा 5 नंतर 12 13 म्हणजे एकचा फरक आहे. पहिली संख्या लहान असेल. त्यानंतर पुढे बघा 7चा वर्ग बरोबर 24चा वर्ग 7चा वर्ग अधिक 24चा वर्ग बरोबर 25चा वर्ग. हां त्यानंतर मग काय 9 40 41 पण बघा, 9चा वर्ग अधिक 40चा वर्ग बरोबर 41 वर्ग. 11 60 61मध्ये पण बघा आहे ना. त्यानंतर बघा 13 84 85. ही काही ट्रिपलेट्स अशी आहेत की 2 नंबर संख्या आणि 3 नंबर संख्या एका पाठोपाठ एक. नंतर उरलेलं ट्रिपलेट बघा त्यामध्ये काय आहे 8चा वर्ग बरोबर अधिक 15चा वर्ग बरोबर 7चा वर्ग 17चा वर्ग, म्हणजे 15 आणि 17मध्ये 2चा गॅप आहे. अशी काही ट्रिपलेट्स आहेत बघा. 8चा वर्ग बरोबर 15चा अधिक 15चा वर्ग बरोबर 17चा वर्ग, म्हणजे 15 आणि 17मध्ये 2चा गॅप आहे. असंच पुढे इथे आहे बघा 35 आणि 37 2चा गॅप आहे. आणि त्यापुढे 16चा वर्ग अधिक 63चा वर्ग बरोबर 65चा वर्ग 2चा गॅप आहे. आणि मध्ये एक 20 21 29 वेगळे आहे. अशी काही ऑड पण आहेत. पण ही जी सुसूत्रता असलेली जी काही ट्रिपलेट्स आहेत त्यामध्ये तुम्ही काय करा, आपल्याला तुम्हाला ती सूत्र पाठ करायलाच पाहिजेत बाळांनो, कारण तुम्हाला 8वी स्कॉलरशिपला तुम्ही जाणार, त्यामुळे ही पायथागोरस ट्रिपलेट पाठ असणं फार आवश्यक आहे. आता एक उदाहरण आपण पाहूया. डू द फॉलोइंग नंबर्स फॉर्म ए पायथागोरियन ट्रिपलेट. आता हे नंबर्स दिले ते पायथागोरियन ट्रिपलेट फॉर्म करतात का? 7 24 25. त्यासाठी आपण काय करूया, काय सांगितलं मी तुम्हाला काय करायचं, आपण आपल्याला माहीत नाही कोणती बाजू आहे ती. मग प्रथम तिन्ही बाजूंचे वर्ग लिहायचे. 7चा वर्ग 49, त्यानंतर 24चा वर्ग लिहिला आहे बघा 576, 25चा वर्ग आहे 625. आणि मी काय करणार आहे, मोठ्या बाजूचा वर्ग जो आहे
तो बाजूला ठेवून इतर दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज करणार आहे. पहा बघा बेरीज बरोबर येते की नाही. 49 अधिक 576 625 बरोबर ना. म्हणजे 7चा वर्ग अधिक 24चा वर्ग बरोबर 25चा वर्ग 25चा वर्ग झालेला आहे. Therefore these three numbers form a Pythagorean triplet. कळलं तुम्हाला. आता आपण उदाहरणं सोडवूया. तर इथे आपल्याला काय उदाहरण दिलं आहे पाहूया आपण. फाइंड द पायथागोरस ट्रिपलेट फ्रॉम अमॉंग द फॉलोइंग सेट्स ऑफ नंबर. पुढे काही त्रिकुटं दिली आहेत, त्यातील पायथागोरस त्रिकूट कोणतं आहे ते आपल्याला ठरवायचं आहे. तर आपण काय करणार आहोत, कसं सॉल्व करायचं आहे पाहूया. फर्स्ट वी हॅव टू डू the squares of all the numbers, given numbers. 4 square is what? 16, correct. Then we'll write 5 square, 5चा वर्ग किती 25. नंतर we'll 6चा वर्ग किती, 6चा वर्ग 6 36. ठीक आहे. मग आपण मोठ्या संख्येचा वर्ग करू मग आता. म्हणजे 36 जो आहे तो 16 आणि 25च्या बेरजेबरोबर येतो का आपण पाहूया. मग 16 आणि 25ची बेरीज किती येते 36. 6 आणि 5 11चा 1, 2 3 आणि 1 4 बरोबर ना. 6 आणि 5 11, हातचा 1, 2 3 आणि हातचा 1 4. बघा 36 बरोबर 41 आहे का, नाही आहे. म्हणजे हे पायथागोरसचं त्रिकूट नाही आहे. आपण लिहायचं काय 4 5 6 हे पायथागोरसचे त्रिकूट नाही. किंवा आपण इंग्लिशमध्ये पण लिहू शकतो. इंग्लिशमध्ये काय लिहायचं आपण 4 5 6 इज नॉट दी पायथागोरियन ट्रिपलेट. कळलं तुम्हाला. आता पुढचं अजून एक उदाहरण पाहूया. 4 7 8 whether it is a Pythagorean triplet or not, we will check it now. First we'll do the square of all the three number. 4चा वर्ग करूया आपण. मग 7चा वर्ग करूया. 7चा वर्ग 49. 8चा वर्ग करूया आपण. 8चा वर्ग 8 8 64. मोठ्या संख्येचा वर्ग डाव्या बाजूला ठेवायचा आणि उजव्या बाजूला लहान संख्यांचा वर्ग लिहायचा आहे. मग देअरफॉर 64 इक्वल टू, इथे बेरीज करूया. 6 आणि 9 15, 5 हातचा 1 4, 5 आणि हातचा 1 6. 64 बरोबर 65 नाही है ना. त्यामुळे 4 7 8 हे पायथागोरसचे त्रिकूट नाही. किंवा इंग्रजीमध्ये आपण कसं लिहिणार, देअरफॉर 4 7 8 इज नॉट दी पायथागोरियन ट्रिपलेट. अशा प्रकारे आपण शोधायचं आहे की दिलेलं एक्झाम्पल हे त्या मोठ्या संख्येचा वर्ग हा इतर दोन संख्यांच्या वर्गांबरोबर येतो की नाही. जर तो आला वर्गांबरोबर तर पायथागोरियन ट्रिपलेट आहे, आणि जर तो वर्गांबरोबर नाही आला तर दिलेले नंबर्स दे आर नॉट द पायथागोरियन ट्रिपलेट. यू कॅन राईट दिस वे. पाहूया 2 4 5. 2 4 5 आहे का पायथागोरियन ट्रिपलेट. पाहूया आपण. 2चा स्क्वेअर 4 आहे बरोबर. नंतर 4चा वर्ग आहे 16. त्यानंतर 5चा वर्ग आहे 25. मग आपण 25 बरोबर मोठा वर्ग एका बाजूला ठेवायचा, लहान वर्गांची बेरीज करायची. 4 अधिक 16 येते का पहा बरं. 25 4 आणि 16ची बेरीज 20 विच इज नॉट इक्वल टू 25. देअरफॉर 2 4 5 is not the Pythagorean triplet. You have to write in full sentence because it is asked to you whether it is a Pythagorean triplet or not.
नेक्स्ट दिस सम विल सॉल्व 9 स्क्वेअर इज इक्वल टू सगळे वर्ग करून घ्यायचे आधी. देन 40 स्क्वेअर विल राईट 40 स्क्वेअर इज इक्वल टू हाऊ मच 1600 बरोबर. आणि नंतर मग 41चा पण वर्ग करायचा. 41चा वर्ग किती बघा, वर्ग तुम्ही करायचा आहे आणि तुम्हाला पाठ केलेच पाहिजे. 1681 आहे. तर मी काय करणार आता, 1681 बरोबर 9चा वर्ग 81 अधिक हा वर्ग 1600 की जो बरोबर येत आहे बरोबर ना. आणि त्यामुळे हे काय आहे 9 40 आणि 41 इज पायथागोरियन ट्रिपलेट. कळलं तुम्हाला. हां आता काय विचारले बघा, खाली काही काटकोन त्रिकोणाच्या बाजू दिल्या आहेत. वी डोंट नो वेदर इट इज अ राईट अँगल ट्रायंगल और नॉट. गॉट इट. देन वी हॅव टू फाइंड आउट वेदर these are the sides of right angle triangle or not. How you will find? I told you just now, if they form a triplet then they are the sides of right angle triangle. बरोबर ना. म्हणजे जर ट्रिपलेट असेल तर त्या पायथागोरसच्या काटकोन त्रिकोणाच्या बाजू असणार आहेत. मग आपण ते ट्रिपलेट आहे का पाहूया. मग 8चा वर्ग किती, 8 8 64, 15चा वर्ग किती 15चा वर्ग 225, 17चा वर्ग किती 289 बरोबर. मग मी आधी तर ट्रिपलेट आहे का पाहणार. 289 इज इक्वल टू 64 प्लस 225 ॲड करून पाहूया आपण. ॲड केल्यावर पहा बरं, 5 आणि 4 9, 6 आणि 2 किती 8. हां बघा इथे आलं ना आपल्याला. मग आता काय आहे, आधी प्रथम काय तुम्हाला लिहायचं आहे 8 15 17 इज पायथागोरियन ट्रिपलेट. मग जर ते पायथागोरियन ट्रिपलेट आहेत तर मग काय आहे, ह्या ज्या बाजू आहेत ते काटकोन त्रिकोणाच्या बाजू आहेत बरोबर ना. देअरफॉर वन मोर सेंटेन्स वी हॅव टू राईट दॅट इज 8 15 17 फॉर्म व्हॉट दे फॉर्म, दे फॉर्म राईट अँगल ट्रायंगल. म्हणजे ते काय तयार करतात, राईट अँगल ट्रायंगल काटकोन त्रिकोण तयार करणार बरोबर ना. दे फॉर्म राईट अँगल ट्रायंगल. कळलं तुम्हाला. नेक्स्ट सम सॉल्व करूया आपण. इकडे 11चा वर्ग, 11चा वर्ग किती 121. नंतर 12चा वर्ग किती, 12चा वर्ग 144. देन विल राईट 15 स्क्वेअर. 15 स्क्वेअर इज हाऊ मच 225. तर फर्स्ट आय विल फाइंड वेदर दे आर द गिवन साइड्स आर फॉर्म पायथागोरस ट्रिपलेट और नॉट. 121 प्लस 144 ॲड करून पाहूया बरं आपण. 4 आणि 1 5 इथे खाली आपण बेरीज लिहूया. 225 बरोबर 4 आणि 1 5, 2 आणि 4 6, 1 आणि 1 2 नाही, बेरीज इक्वल नाही आहे. देअरफॉर 11 12 15 डू नॉट फॉर्म राईट अँगल ट्रायंगल बरोबर ना. कारण ते पायथागोरस ट्रिपलेट नाही आहेत. दे डू नॉट फॉर्म राईट अँगल ट्रायंगल. ओके विल मूव टू नेक्स्ट सम. 11 60 61 दिलं आहे बघा. मग आपण प्रथम त्यांचे वर्ग करूया. 11चा वर्ग 121, 60चा वर्ग काय येणार 6 6 36 आणि 2 0 बरोबर. आणि 61चा वर्ग आपण ह्या दोनची बेरीज एवढा 61चा वर्ग आहे. दॅट इज 1, त्यानंतर 0 2 येणार इथे आणि तिसरं 1 2 6 आणि 1 7 आणि 3 बरोबर. आता ही बेरीज बरोबर आहे. 61चा वर्ग एवढा आहे. मग मी काय केलं 3721 बरोबर 121 अधिक 3600 बेरीज करून बघा. 3721, 1 आणि 0 1, 2 आणि 0 2, 6 आणि 1 7 3 दोन्ही बेरीज बरोबर आहे. देअरफॉर 11 60 and 61 form a right angle. They form right angle triangle. नेक्स्ट सम बघूया आपण. नेक्स्ट सममध्ये काय दिलं आहे 1.5 स्क्वेअर दशांश अपूर्णांक आहे. वर्ग कसा करायचा, नॉर्मल वर्ग करायचा. 225 15चा वर्ग, परंतु दशांश चिन्ह कुठे द्यायचं बघा. 1.5 डेसिमल पॉईंट कुठे द्यायचं, डेसिमल पॉईंट नंतर किती अंक बघायचे. वर्ग आहे म्हणजे ह्याचा 1 आणि ह्याचा 1 म्हणजे एकूण 2, त्यामुळे 2 नंबर मागे टाकून दशांश चिन्ह द्यायचं. 1.5 स्क्वेअर 2.25, 1.6 स्क्वेअर किती येणार
आता 56 नाही, 16चा वर्ग आहे 256. इथे दशांश चिन्ह येणार आणि 17चा म्हणजेच 1.7चा स्क्वेअर इथे लिहायचं राहिलं. स्क्वेअर आहे 289 म्हणजे 2.89. ते नंबरवरूनच दिसतंय बघा, यांची ॲडिशन येणार नाही आहे. 2.89 इज इक्वल टू 2.25 प्लस 2.56. तर ॲडिशन नाही आहे, हा दिसते ना तुम्हाला, ॲडिशन नाही आहे ती. तरी पण आपण करून पाहूया. 6 आणि 5 11चा 1 हातचा 1, 5 6 7 आणि 1 8, 2 आणि 2 4 विच आर नॉट इक्वल. देअरफॉर 1.5 1.6 1.7 do not form Pythagorean do not form right angle triangle, sorry, do not form right angle ट्रायंगल. ठीक आहे. आणि नेक्स्ट पाहूया आता आपण 40 20 30. 40 20 30 मध्ये 20चा वर्ग करूया. 20चा वर्ग काय 400, 30चा वर्ग किती 900 आणि 40चा वर्ग बरोबर 1600 है ना. मग आपण 1600 बरोबर 400 अधिक 900. बघा बरं, 1600 बरोबर किती येणार, 9 आणि 4 13. 1600 आणि 1300 इक्वल आहे का, नाही. देअरफॉर 40 20 and 30 do not form right angle triangle. म्हणजे राईट अँगल ट्रायंगल फॉर्म होतो की नाही ते पाहायचं आणि त्यानंतर कोणती बाजू कर्ण असेल तेही तुमच्या लक्षात येईल. बघा या ठिकाणी दोन्ही नाही आहेत. तर मागच्या एक्झाम्पलमध्ये आपण पाहिलं की राईट अँगल ट्रायंगल फॉर्म करतात आणि मग राईट अँगल ट्रायंगल फॉर्म केल्यावर हायपोटेनस कुठला असणार, जी मोठी बाजू आहे ती असणार हायपोटेनस, बरोबर ना. ह्या सममध्ये पण किंवा मागचं जे सम आहे त्यामध्ये सुद्धा हे राईट अँगल ट्रायंगल फॉर्म करतायत. मग 17 विल बी वॉट, 17 विल बी हायपोटेनस. आणि जिथे राईट अँगल ट्रायंगल फॉर्म करतच नाहीत त्यामुळे त्यामध्ये काही प्रश्न येतच नाही. तशा प्रकारे हा एकदम छोटा भाग आपण पाहिला की पायथागोरस ट्रिपलेट म्हणजे काय. सो इन दिस चॅप्टर व्हॉट वी हॅव स्टडीड फर्स्ट व्हॉट इज पायथागोरस थिअरम. पायथागोरस थिअरम म्हणजे काय ते पाहिलं आपण, की ज्यामध्ये काय काटकोन त्रिकोणामध्ये कर्णाचा वर्ग हा काय असतो, उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे एवढा असतो. इन ए राईट अँगल ट्रायंगल द स्क्वेअर ऑफ हायपोटेनियस इज इक्वल टू द सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ अदर टू साइड्स. दिस इज द पायथागोरस थिअरम. दॅट इज काय पाहिलं पण, कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग. दॅट इज हायपोटेनियस स्क्वेअर इज इक्वल टू बेस स्क्वेअर प्लस हाईट स्क्वेअर. Then opposite to that also we have studied today, that is if three numbers form or the square of bigger number if equal to the sum of other two sides, then the three sides form a Pythagoras triplet. म्हणजे नैसर्गिक संख्यांच्या त्रिकुटामध्ये जर मोठ्या संख्येचा वर्ग हा इतर दोन संख्यांच्या वर्गांच्या बेरजेवढा असेल तर त्याला पायथागोरस त्रिकूट असे म्हणतात. If in a triplet the number of in a triplet of natural number, if the square of the biggest number is equal to the sum of squares of other two numbers, then the three numbers form a Pythagoras triplet. बघा ह्या आकृतीमध्ये पण तुम्हाला दिसत आहे A B C ह्या बाजू आहेत आणि पायथागोरस थिअरम आहे a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर इज इक्वल टू c स्क्वेअर. तर अशा प्रकारे आपण आजच्या भागामध्ये आज इथेच थांबणार आहोत. थँक्यू. आज आपण या भागात इथेच थांबूया. माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असे अनेक एज्युकेशनल व्हिडिओ पाहण्यासाठी MCGL व्हर्च्युअलच्या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. बेल आयकॉन क्लिक करा ज्यामुळे नवीन व्हिडिओचे तुम्हाला नोटिफिकेशन्स मिळतील.